उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी आलो आज आपण। आज गुरुवार दिवस, आज एएनसी दिवस असते असं आपल्याला समजलं आहे। थोडक्यात माहिती भेटली तर मी एका कामानिमित्त इथं आल्या असल्याच्यानं मला हे एवढी मोठी गर्दी या ठिकाणी पाहता तुम्ही, त्या शेल्यावरून तर या शेवटच्या शेल्यापर्यंत इथपर्यंत महिलांची गर्दी दिसते। आज गुरुवार असल्याने या ठिकाणी तपासणी राहते। मग माझं म्हणणं डॉक्टरांना हेच होतं की गुरुवार दिवसच फक्त तपासणी करायचं, आज एएनसी दिवस असते असं त्यांचं म्हणणं आहे। आता इकडे जर पाहिलं ना आपण तर काहीतरी क्रायटेरिया आहे, 3-4 महिन्याची इकडे आणि 5-6 महिन्याच्या प्रेग्नेन्सी ज्या बाहेर आहेत तर त्या या साईडनं राहतात। तर आता या ठिकाणी पाहिलं आपण तर मी आल्याबरोबर आधी माहिती घेतली तर फक्त एक डॉक्टर मला या ठिकाणी दिसल्या। त्या डॉक्टर चला मी तुम्हाला दाखवतो। या सध्या पेशंट तपासासाठी ही सध्या लाईन लागलेली आहे आणि या ठिकाणी पाहता तुम्ही आतमध्ये फक्त एक डॉक्टर या ठिकाणी दिसते आणि बाकी त्यांच्या सोबत नर्स वगैरे आहेत। परंतु या ठिकाणी मागच्या वेळी एक वेळा आपण या ठिकाणची बातमी केली होती आणि त्या बातमीमध्ये दाखवलं होतं आपण की डॉक्टरांचा हलगर्जीपणा म्हणजे जेणेकरून आधीच्या वेळेला डॉक्टर 12-12, 1-1 वाजेपर्यंत ज्यांची ड्युटी हे 9 वाजता सुरुवात होते चालू होते ते 12-12, 1-1 वाजेपर्यंत या ठिकाणी येत नव्हते। या ठिकाणी जर पाहिलं आपण या ठिकाणी गरोदर भगिनी आपल्याला बसलेल्या दिसतात। बऱ्याचशा 9-9, 9:30 वाजतापासून या ठिकाणी बसलेल्या आहे। आता सध्याचा जो वेळ झालाय हा 1:30 वाजलेला आहे। 1:30 वाजलेला आहे। हेच एक लेडीज या ठिकाणी जेव्हा बसली हिच्यासोबत बोलताना सांगितलं की यांनी 10 वाजतापासून आलेले आहेत। ताई तुम्ही किती वाजता आले? आम्ही 9 वाजतापासून आलेलो आहे आणि ती खूप गैरसोय झालेली आहे आमची। डॉक्टर 11-12 वाजता येतात आणि म्हणजे आम्हाला उपाशी तापाशी बसावं लागतं। या आधी पण तुम्ही गुरुवारी आलेले आहे ना या ठिकाणी? मग तेव्हा तुमचा नंबर किती वाजता लागत होता? म्हणजे त्यावेळेला आणखी डॉक्टर राहत होते का या ठिकाणी? तेव्हा म्हणजे स्टार्टिंगला लागला नंबर, म्हणजे बरोबर लागत होता आणि जसं जसं दिवस वाढत गेले तसं तसं आमची गैरसोय होत गेली। आणखी काही लेडीज आहेत? ताई तुम्ही किती वाजता आलेले? आम्ही 10 वाजता आलेलो आहे। 10 वाजता 10 वाजता आले। आता 1:30 वाजला, किती काही म्हटलं किती काही बारीक तपासणी केली तर एवढा वेळ लागत नाही। काही महिला आहेत, तुम्ही कोण आहे? यांच्या सोबत आहे का? अच्छा, तुम्ही कोण आहे? तुमची वाईफ वगैरे असणार? किती वाजता आली तुम्ही? 10 वाजता सकाळी 10 वाजता बसून। गाव कोणतं? मासोद. मासूद वरून आले आणि इथं आल्यानंतर 10 वाजता तुम्ही आले तर आतापर्यंत कोणती गैरसोय झाली तुमची, म्हणजे जेणेकरून नंबर लागला नाही की डॉक्टरांची किल्लत आहे? नाही लागला नंबर. लागला का नंबर? यांचा नंबर लागला 10 वाजता आल्यानंतर। पुढे तुम्ही किती वाजता आलेले आहेत? 11 वाजता आले। 11 वाजतापासून बसलेले आहेत? हो। तुम्ही काही किती 12 वाजता आले? 12 वाजता आले। पण या ठिकाणी या तुम्ही आता पुढे जर आलो आपण, सिंगल एक मात्र डॉक्टर असल्यामुळे आज गुरुवार दिवशी एवढी मोठी गर्दी दिसते आणि एकही असं या ठिकाणी असा व्यक्ती नाही की जे तपासणीसाठी किंवा ज्यांची प्रेग्नन्सी नसणार। कारण की आपण सुरुवात पासून पाहिलं तर हा शेवट झालेला आहे। या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी गरोदर मातांचा म्हणजे डिलिव्हरीचा वार्ड हा आपल्याला दिसून येते। परंतु या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी जर अनहोनी कोणती जर घडली तर या ठिकाणी जो दिसते आपल्याला सीसीटीव्ही, हा सीसीटीव्ही बंद आहे। आपण आल्याबरोबर आधी त्याची पण माहिती घेतली। या वार्डामध्ये जेव्हा आपण गेलो, या वार्डमध्ये पण सीसीटीव्हीचा विचारपूस केली आपण, सीसीटीव्ही बंद आहे। माझा प्रश्न एक आहे की या ठिकाणी आल्यानंतर एवढी मोठी गर्दी आणि हर एक लेडीजच्या हातात त्यांची चिठ्ठी दिलेली आहे तपासणीसाठी। आता एवढी मोठी रांग, एक डॉक्टर कुठपर्यंत तपासणी करेल हे पण आपल्याला महत्वाचं आहे। आता इथले एमएस बदलले म्हणते, आता एमएस कोण आहे आपण ते आधी विचारून घेऊ, एमएस कोण आहे आणि त्यांना इथले काही प्रश्न आहे ते विचारू आपण। सध्या आलो आपण गावंडे साहेबांकडे। साहेब, वरच्या साईडले प्रेग्नेंट लेडीज एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्या ठिकाणी फक्त एक डॉक्टर दिसून आले आणि बाकीच्या नर्स। आज एएनसी दिवस जरी असला तर बाकीचे डॉक्टर कुठे आहेत? एएनसी ची आज तपासणी सुरू आहे। एएनसी गुरुवारच्या दिवशी 200च्या प्रमाणात राहतात तर त्यांना वेळ लागते। एएनसी पेशंटला तपासायला वेळ लागते, ते काळजीपूर्वक तपासायला लागते। साध्या ओपीडी सारखे नाही राहते, त्यांना वेळ द्यायला लागते, म्हणून त्याला थोडीशी थोडा वेळ लागते।
ठीक आहे, वेळ लागू शकते सर. हो हो हो, वेळ लागू शकते, परंतु डॉक्टर एकच गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर आहे आपल्याकडे. नाही ते त्या आहे मॅडम आहे पण त्या तपासणं एकदम निवांत तपासायला लागते, त्यांना काळजीपूर्वक तपासणी करावी लागते गायनेक पेशंटची, अशी साधी करता नाही, म्हणून ते वेळ होत असते. गर्दी थोडी होते पण ते काळजीपूर्वक तपासण्या केल्या तरच चांगली राहते, नाही तर ते तपासण्याला काही महत्व नाही, म्हणून थोडा वेळ लागतो. सर माझा प्रश्न होता की गायनोकॉलॉजिस्ट एकच डॉक्टर आहे का? गायनेकोलॉजिस्ट एक मॅडम गायनेकोलॉजिस्ट एक ओपीडी तपासून राहिल्या, एक ओटी ऑपरेशन करून राहिले. ऑपरेशन सुरू आहे, ओटीचे सीझर सुरू आहे. सर या ठिकाणी आपण एमएस आहात, तर जे वार्ड आहेत त्या ठिकाणचे सीसीटीव्ही सुद्धा बंद आहेत असं मला माहित पडलं. तर सध्या आता कन्स्ट्रक्शन सुरू आहे पीडब्ल्यूडीचं, तर कन्स्ट्रक्शनच्या कारणामुळे ते काही आहे सुरू, काही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहे, काही बंद आहे. आपण स्वतः त्या वार्ड मध्ये कधीतरी जाऊन आले का, म्हणजे चक्कर मारता का तुम्ही? आपण रोजच चक्कर मारतो ते सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या स्क्रीनवरच आहे, खास मी कम्प्युटर लावून घेतलं आणि इथं ते कॅमेरे जे आहे याच्यावर दिसतात, ते वाटल्यास तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो कोणते सुरू आहे कोणते बंद आहे. सध्या बंद आहेत ते, कारण की त्या वार्डमध्ये जवळपास बऱ्याचशा प्रेग्नेंट लेडीज, त्यांचे बाळ वगैरे आतमध्ये आहे. काही जरी तिथं कोणती तरी गोष्ट झाली तर अशा वेळेला तिथं सीसीटीव्ही बंद का आहेत? नाही सगळे बंद नाही आहे, काही सुरू आहे, काही बंद झाले. कन्स्ट्रक्शन सुरू आहे ना सध्या, कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे त्यांनी ते वायरिंग काढलेली आहे, त्याच्यामुळे ते दिसत नाही. बाकी आपल्या स्वतः मॉनिटरवर आपण लावून सीसीटीव्हीचं हेच आहे मेन बॉक्स. आणि एक सर 2 महिन्या आधी पण असाच एक विषय घडला, एका तिथं झोपलेल्या माणसाचा मोबाईल चोरीला गेला होता, परंतु तेव्हा पण सीसीटीव्ही बंद होता. आज तुम्ही म्हणता आता पण सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे, बंद आहे. तर मोबाईल जे आहे जर म्हणजे हा आता मी जॉईन होऊन 2 तारखेला जॉईन झालो. अच्छा, तुम्ही आता नवीन जॉईन झालेले आहे. शिरसंपर सर होते आधी आधीचे होते, तर त्यांना मी प्रश्न मांडला की सीसीटीव्ही कॅमेरे आहे आपण वॉर्ड मध्ये पण लावू, पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पेशंटची प्रायव्हसी राहते, त्या कारणाने आपण ओटी मध्ये म्हणजे वॉर्ड मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे राहू शकत नाही, पण आपण ते लावू. ठीक आहे. गावंडे सरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे ते सध्या गेल्या 2 ते 3 दिवसात जॉईन झालेले. आधी शिरसमकर सर होते या ठिकाणी. मी आल्यानंतर हे बाहेर त्यांची जी नेम प्लेट लागलेली आहे, विजय शिरसमकर सर यांची नेम प्लेट लागलेली आहे. यांना सुद्धा काल एका पेशंट बद्दल मी फोन केला होता आणि तेव्हा विचारलं होतं की पेशंट आल्यानंतर तिला सीझर सांगितलं होतं, तेव्हा तिला बऱ्याच वेळ इथं थांबवलं गेलं. त्याचं कारण मला माहित नाही, नेमकं होऊ शकते टेक्निकल काही प्रॉब्लेम असू शकते, पण या ठिकाणी आल्यानंतर आज गुरुवार दिवस आणि गुरुवार दिवशी आपण पाहिलं की पुरा वार्ड हा प्रेग्नेंट लेडीजनं भरलेला होता. ज्या गरोदर माता होत्या त्या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या होत्या, मात्र एकच डॉक्टर त्या ठिकाणी त्यांना तपासताना आपल्याला दिसून येते. जवळपास या ठिकाणी माहिती मिळाल्याप्रमाणे 4 ते 5 डॉक्टर अशा गायनोकॉलॉजिस्ट आहेत, परंतु एक ओटी मध्ये आणि एक तिथं गरोदर मातांना तपासण्यासाठी दिसून येत आहे.